पॅटर्न इथे दिलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित त्याला पाठ करायचे, तोंडपाठ करायचे आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाची तयारी त्या ठिकाणी करायची आहे चांगले मार्क घेण्यासाठी इंग्लिशमध्ये. तर बघूया आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न 2026-27. हो का, क्वेश्चन नंबर, सब क्वेश्चन, कंटेंट, त्याच्यामध्ये काय विचारतात, ते किती मार्काला आहे आणि ते किती मिनिटांमध्ये सोडवायचे, असं इथं आपण या ठिकाणी टेबल दिलेला आहे. तर बाळांनो, वेळ न घालवता पाहूया आपण. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, लँग्वेज स्टडी 8 मार्क 16 मिनिटांमध्ये सोडवायचे. क्वेश्चन नंबर फर्स्ट बी, लँग्वेज स्टडी 2 मार्क 4 मिनिटांमध्ये सोडवायचे. आता आलं क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 ए, सीन पॅसेज पहिला 10 मार्क 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 2 बी, सीन पॅसेज सेकंड 10 मिनिट 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 ए, स्टांजा पोएम मधून 5 मार्कासाठी 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 बी, अप्रिशिएशन ऑफ द पोएम मधूनच असेल, 5 मार्कासाठी 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 4 ए, अनसीन पॅसेज 10 मार्क्स 20 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 4 बी, समरी रायटिंग 5 मार्क 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 ए, लेटर रायटिंग 5 मार्कासाठी 10 मिनिटांमध्ये सोडवायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 5 बी, डायलॉग रायटिंग 5 मार्क्स 10 मिनिटांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 ए, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्क 10 मिनिटांमध्ये सोडवायचे. क्वेश्चन नंबर 6 बी, एक्सप्लेन द थीम 5 मार्क 10 मिनिटांमध्ये सोडवायचे. क्वेश्चन नंबर 7, ट्रान्सलेशन 5 मार्कासाठी 10 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवायचं आहे. हे पूर्ण क्वेश्चन पेपर पॅटर्न तुम्हाला पाठ करायचंय, त्याच पद्धतीने तुम्हाला बोर्डामध्ये प्रश्नपत्रिका येणार आहे. याचं पाठ करून त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे.